आपल्या गावाकडच्यांचं कम्फर्ट फूड म्हणलं तर वरण भात. तर त्याचीच आपण आज रेसिपी बघणार आहोत. त्याच्यासाठी आपण स्पेशल वरण बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपण काय सामग्री लागते, कसं बनवतात ते चला तर या व्हिडिओमध्ये बघूयात आपण. त्याच्यासाठी मी 1 वाटी तुरीची डाळ घेतली आहे. त्याला मस्तपैकी स्वच्छ 1-2 वेळेस धुवून घ्यायचं आहे, कारण याच्यात घाण किडे वगैरे असले तर निघून जातील. मग डाळ शिजापुरतं पाणी टाकायचं आहे. त्याच्यात मोठा 1 टोमॅटो टाकायचा आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकायची आहे. दुसरं काहीही नाही. आणि इकडे मी भात पण लावत आहे. त्याच्यासोबत मी कुकर लावणार आहे. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साधंही असं कुठल्या पातेल्यात हे शिजवू शकता. तोपर्यंत कुकरला आहे तोपर्यंत फोडणीची तयारी केली आहे. कढीपत्ता, 1 टोमॅटो, कोथिंबीर आणि ठेचलेलं लसूण आहे. तर आपली डाळ शिजलेली आहे. आधी ते खालचं पाणी टाकून द्यायचं नाही, त्याच्यामध्येच आपण डाळ घोटणार आहोत. ते डाळ त्याच्यामध्ये टाकायची, थोडंसं मीठ टाकायचं आणि ह्याला असं बारीक घोटून घ्यायचं आहे. जास्त बारीक पण नाही, जास्त मोठं पण नाही, असं घोटून घ्यायचं आहे. चला तर आता फोडणीची तयारी करूया. त्याच्यासाठी 1 पातेलं घेतलं, तेल ओतलं, त्याच्यात जिरी मोहरी टाकली. जिरी मोहरी टाकल्यानंतर याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता ठेचलेला लसूण टाकून घ्यायचा आहे. ठेचलेलं लसूण झाल्यानंतर बारीक चिरलेला 1 टोमॅटो टाकायचा आहे. त्याला मस्त तेलात फ्राय करून घ्यायचं आहे. बघू शकता फ्राय झाल्यानंतर ते घोटलेली डाळ याच्यामध्ये टाकून द्यायची आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही तिखट टाकू शकता, तसे लाल पावडर ते टाकायची. मस्त आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं ते पाणी ओतायचं आहे थोडंसं गरम करून. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची. मस्त थोडीशी 1-2 उकळी आल्यानंतर बंद करायचं. एकदम चवीला एवढी भारी लागते ना, खरंच गावकऱ्यांचं हे कम्फर्ट फूड आहे. आणि आजपासून माझं पण झालं आहे, म्हणून मी तर लहानपणापासून खातेच. पण एकदम भारी लागते बरं का. मी भाजीला काय नसलं तर एकदम वरण भातच करते घरात. आणि ते वरण भात माझ्या हातचं सगळ्यांना आवडतं. मी तर अशा प्रकारे करते. तुम्ही कशा प्रकारे करतात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे होतं माझं आजचं जेवण, भात वरण.